शिराळा शहराचा विकासापासून खूप दूरच आहे शहर. काय चुरस असणार आहे या निवडणुकीत? हे चुरस काय नसणार आहे, कारण की बाबा वनवे लागणार आहे. नाही असं नाही. आता हे काय दिवे लावतं कोण येतील ते त्यांच्यावरती बाकीचं की कुणाला खाया मिळालं तर चांगलं म्हणणार, नाही मिळालं तर नावं ठेवणार. विरोधकांकडून टीका होती की विकास झालाच नाही, काय वाटतं? विरोधकांच्या त्यांच्या दारात येऊन बघितलं पाहिजे विकास काय आहे. आणि आता विकास होण्यासाठी खरं सत्तेचे बदल आवश्यक आहे आणि जनतेचा तसा कौल आहे. भाजपची सत्ता येईल, कारण का इथं माणसं कंटाळलेली आहेत राष्ट्रवादीला. नेमकं कोणाचं पारड जड आहे? राष्ट्रवादीचं पारडं जड आहे तसं शिराळ्यात. सध्या राजकीय आखाड्यामध्ये महायुतीचा विजय नक्की आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचलाय. 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. व या अनुषंगाने राजकीय आढावा घेण्यासाठी आम्ही पोहोचलोय शिराळा या शहरामध्ये. शिराळा नगरपंचायत अंतर्गत शहराचा कितपत विकास झालाय, काय अजून प्रलंबित प्रश्न आहेत आणि नागरिकांच्या भूमिका काय आहेत, हे थेट आपण जनतेतून जाणून घेणार आहोत. तर जाणून घेऊयात शिराळाच्या राजकीय आखाड्यात सध्या काय सुरू आहे. नमस्कार, तुम्ही एक ज्येष्ठ आहात, निवडणुकीचा म्हणजे मतदानाचा अधिकार बजावणार आहात. हो. काय नेमकी भूमिका आहे तुमची? काही नाही, जो चांगलं काम करेल त्यालाच मत द्यायचं. कोण चांगलं काम करील किंवा करतोय? नाही, जो करील आता इथून पुढे आपण अंदाजाने द्यायचं मत. कारण का कोणी आलं तरी सारखंच आहे आम्हा लोकांना, त्याचा काही संबंधच नाही. जो तो आपलं घर बघणार. मग आम्ही काय करणार? आपल्या इच्छेनं कुणाला द्यायचं त्याला देणार, एवढंच. शहराचा विकास झालाय काय? नाही, विकास झालाय की नाही म्हणता येणार नाही. कारण का माहिती आहे का, आता रस्ते बिस्ते दोघे पण नाही साहेब आहेत ते आमच्या इथे. तर माशेरावांनी केलंय तिकडे आता भरपूर. नाही असं नाही. आता हे काय दिवे लावतं कोण येतील ते त्यांच्यावरती बाकीचं. चांगले दिवे कोण लावल असं मी कसं सांगणार तुम्हाला? कारण का माहिती आहे का, कारण कोणी आलं तरी आम्हाला सारखेच किंवा न आले तरी सारखेच, हा आमचा प्रश्न. आता बघायला गेलं तर प्रशासक होतं थोडे दिवस, हो. तर त्यांनी काय विकास केलात? नाही नाही केला, भाजपाने केला. नाही, प्रशासक होतं नगरपंचायतवर. हा. म्हणजे नाही नाही केले चांगले काम केलेत. म्हणजे आमच्या एरियामधलं मी सांगतो, भरपूर कामं केली. अनेक मंडळींकडून अशी टीका होती की शहराचा विकास झालाच नाही, काय वाटतं यावर? ते कसं असतं माहिती आहे का, की कुणाला खाया मिळालं तर चांगलं म्हणणार, नाही मिळालं तर नावं ठेवणार. ते जगाची रीत आहे. त्यात साहेबांची किंवा आमची पण काही चूक नसते. जसं तुम्ही मला विचारा, मी एक बोलणार दुसरा एक बोलणार, ही जगाची रीत आहे. काय चोरच असणार आहे या निवडणुकीत? आता सुरज तर एकदम धोकाची टप आहे, पण ते कोण येईल हे आम्ही सांगू शकत नाही. बघायला गेलं तर अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत. काय येथील लोकांच्या मानसिकता आहेत? आता मानसिक म्हणजे मानसिकता म्हणजे कसं माहीत आहे का, प्रत्येक जण येईल तो काय ना काय करतो ना, असं नाही. पण जेवढे कसं असतं, लोकांना अर्धी भाकरी मिळाली की एक भाकरी पाहिजे, तर ती कोण देत नाही. तो एक भाकरी देईल तो खरा माणूस. शहराचा विकास, चांगला विकास कोण करू शकते असं वाटते तुम्हाला? आता सध्या परिस्थिती बघाल तर भाजपा दिसतोय. कारण काँग्रेसने इतकं वर्ष राज्य केलं तर काय दिवे नाही लावले. आता ह्यांनी थोड्याच दिवसात इतके दिवे लावले, मग आम्ही त्यांना चांगलं म्हणणार. शहरामध्ये निवडणुका होत आहेत, काय तुमची मानसिकता आहे आणि काय वातावरण आहे शहराचं, काय सांगाल? आता सध्याची परिस्थिती बघता तर भाजप शिवसेना युतीची आता चांगली परिस्थिती आहे शिराळामध्ये आणि विकासात्मक कामं केलेली आहेत, त्यामुळं चांगली परिस्थिती आहे एकंदरीत. विरोधकांकडून टीका होती की शहराचा विकासच झाला नाही, काय वाटतं याबद्दल? शहराचा विकास हा झालेला आहे. आता आपण संभाजी महाराजांचे जे संभाजी महाराजांचं जे आपण स्मारक उभा करणार आहे त्यासाठी पण निधी आपण उपलब्ध केलेला आहे. जे गार्डन चे कामं आहेत ते 2-4 ठिकाणी आपण नाना गार्डन असेल किंवा लहान मुलांचं गार्डन असेल, या पद्धतीचे आपण कामं आता करत आहेत. किंवा मेन चौक जे आहेत
आता वहीस्ट एक आहे, इथं पण आपण चौक व्यवस्थित सुशोभीकरणाचं आपण काम करत आहोत. एकंदरीत काय चुरस असणार आहे या निवडणुकीत? चुरस आता भाजप शिवसेना युती आहे, त्यामुळे चांगली ताकद लागेल भाजप शिवसेना युती असल्यामुळं. त्यामुळे व्यवस्थित एकंदरीत चांगलं भाजप आणि शिवसेना बऱ्यापैकी जास्त. शिराळ्याचे प्रलंबित प्रश्न काय? शहरातले प्रलंबित प्रश्न म्हणजे जे काही शौचालय वगैरे असतील ठिकठिकाणी ते व्यवस्थित करणे, जे आता रस्ता दुरुस्ती वगैरे कामं गटर नाले आहेत ते व्यवस्थित असं कचऱ्याची व्यवस्थापन झाली पाहिजे. अनेक निवडणुकांचा तुम्हाला अभ्यास आहे, अनेक वेळा तुम्ही मतदानाचा अधिकार बजावलाय. एकंदरीत या निवडणुकीत काय वातावरण आहे शहराचं? ह्या वातावरणात आता भाजप शिवसेनेचं युतीचं सरकार आहे, वर केंद्रात सुद्धा सरकार भाजप युतीचं असल्यामुळे सेनेचं आता सुद्धा यायला काही हरकत नाही. त्याशिवाय गावाचा विकास होणार नाही. विकासापासून बरेच वर्ष झाले, एक पारंपरिक ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून नगरपंचायत झाली तरी सुद्धा एक हातोटी सत्ता राहिल्यामुळं गावाचा विकास झाला नाही. आणि आता विकास होण्यासाठी खरं सत्तेचे बदल आवश्यक आहे आणि जनतेचा तसा कौल आहे की सत्ता पलट होईल असं. विरोधकांकडून अशी टीका होती की शहराचा विकास झाला नाही, काय वाटतं? विरोधकांनीच केला नाही ना विकास. ज्या वेळेला त्यांचं राजवट ज्या वेळेला होती तोपर्यंत विकास झालाच नाही शहराचा. गावात बाजार मंडई व्यवस्थित नाही, शिराळ्यातले घाण कचरा व्यवस्थित निघालेला नाही, पाण्याचं म्हणजे आपण फिल्टरेशन म्हणतो, डायरेक्ट नळ कनेक्शन असेल, पाण्याची सुविधा असेल, संडास बाथरूम असेल, नानी पार्क असेल, शौचालय म्हणा, देवस्थानचं म्हणा. शिराळ्याचा नागपंचमीचा आमचं पारंपरिक जगप्रसिद्ध असलेला सणसुद्धा त्यांच्या हातात असून त्यांनी जे काय प्रोसेस करायला पाहिजे ते केले नाही. आता वास्तविक पाहायला गेलं तरी आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून, वरच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जी पारंपरिक जी काही आहे ती पद्धतीने आता पंचमी त्यांनी चालू केली. युवक वर्गाचा सुद्धा कल चांगला आहे. म्हणजे आमचं एक मेन ग्रामदैवत अंबामाता आहे, त्याचं नागराज दैवत आहे. मग त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न भरपूर केला. काय चुरस असणार आहे या निवडणुकीत? चुरस काय आता म्हणजे हे सरकार आता दोन्ही असल्यामुळे होणार थोडी चुरस, पण काही अडचण येणार नाही. एक तरुण म्हणून तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय वाटते सध्या काय वातावरण आहे? सध्या आता भाजप महायुतीचं वातावरण आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पृथ्वीसिंग नाईक बाबा असतील, इतर खाली 17 सीटा असतील. वातावरण भाजप महायुतीचं चांगलं आहे आता सध्या तरी. काय भाजपनं विकास केला नाही असं म्हणतात अनेक जण? नाही, भाजपनं विकास हा भरपूर केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा भरपूर निधी दिलेला आहे बत्तीसशिराळ्यासाठी. आताच असेल केदार नलवडेबाई यांच्या ह्याच्यातून 5 कोटी रुपये निधी आला बगीच्यांसाठी. भरपूर निधी बत्तीसशिराळ्याला दिलेला आहे. काय होईल या निवडणुकीत, काय चुरस पाहायला मिळणार सर्वांना? या निवडणुकीत चुरस म्हणजे भाजप महायुतीची सत्ता येईल असं वाटते. का असं वाटते? कसं आहे, आता ह्याच्यात केंद्रात भाजप आहे, महाराष्ट्रात भाजप आहे, त्यामुळं भाजपची सत्ता येईल. कारण का इथं माणसं कंटाळलेली आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असू दे, आज कोणता पण गट असू, सगळ्यांना कंटाळलेले आहेत राष्ट्रवादीला. इथून मागे त्यांची सत्ता होती, त्यामुळे आता बदल हवा आहे. विरोधकांकडून देखील मोठ्या प्रमाणात टीका सुरू आहे, काय वाटतं याबद्दल? नाही, विरोधक टीका करत करणार. प्रत्येकाचा प्रश्न आहे तो, प्रत्येकजण एकमेकांच्यावर टीका करत राहते. 3 तारखेला समजेल काय. आता बघायला गेलं तर एक महिला म्हणून तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय अजून प्रलंबित प्रश्न आहेत महिलांचे, काय सांगाल का? प्रश्न म्हणजे आणखीन सुविधा झाल्या तरी बऱ्या होतील. बरेच काय काय महिलांच्या अडचणी आहेत, त्यांना ते साथ देणारे आहेत मानसिंग भाऊ. काकी नमस्कार. अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत, काय सध्या वातावरण आहे आणि काय बाजी कोण मारला असं वाटतं? सध्या तर शांततेचं वातावरण आहे आणि भाऊ बाजी मारतील असं आम्हाला वाटते राष्ट्रवादीकडून. कारण भाऊनी शिराळा तालुक्यात गेल्या काही बरेच ह्याच्यात आमदार होते ना, त्याच्यामुळे भरपूर सोयी सुविधा केल्यात. शिराळा गावात भरपूर रस्ते वगैरे केल्यात, प्रगती केल्या, पाण्याची वगैरे सोय आहे की इथून मागं भरपूर तक्रार व्हायची पाण्याची वगैरे, पण भाऊ आमदार होते त्याच्यामुळे भाऊनी शिराळ्यात भरपूर सोयी केल्यात आणि पाण्याची वगैरे आता तक्रार नाही. आणि जरी काही प्रॉब्लेम तसं झाला तर भाऊ लगेच सोयी करतात त्याची. विरोधकांकडून चुकीच्या पद्धतीने टीका सुरू आहे, याबद्दल काय वाटते? काही नाही, काय आता त्यांना ज्यांना टीका करायची करतच राहणार ना, तसं काय आम्ही सांगू शकत नाही. एकंदरीत आगामी काळामध्ये काय चुरस पाहायला मिळणार आपल्याला?
आता तसं दोन्हीकडे हे आहे, पण भाऊंचं जरा जास्त वजन आहे असं वाटतंय आम्हाला. अनेक वर्षांनी आता शहरात निवडणुका होत आहेत. शहराचा विकास झालाय का तसा? झालाय. काय काय झालं? रस्ते वगैरे झाले आहेत, डांबरीकरण ही नाले वगैरे झाल्यात, मंदिराचे हे झाले, सगळे व्यवस्थित झाले. अनेक मंडळी बोलतायत की अजूनही विकास झाला नाही, प्रलंबित प्रश्न आहेत. काय वाटतंय याबद्दल? म्हणजे शहराचा विकास व्हाय नाही असं काही जणांच्याकडून बोललं जाते. काय वाटतंय? नाही, विकास झालाय. काय चोरच असणार आहे या निवडणुकीत? पप्पा बाजी मारतील असं का वाटतंय? पप्पांचा स्वभाव चांगला आहे. मॉडल आहेत, मित्रमंडळी चांगले आहेत, बसाय उठाय चांगले, सगळे चांगले आहेत. अनेक वर्षांनी निवडणूक होत आहेत. काय वाटते सध्या काय वातावरण आहे आणि शिराळा शहराचा विकास झालाय का? शिराळा शहराचा पूर्ण विकास झालेला आहे. भाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिराळा शहर सगळ्या सोयी सुविधा युक्त असं आहे. रस्ते झालेले आहेत, आरोग्य सेवा उत्तम आहे इथं उपलब्ध, पिण्याच्या पाण्याची सोय आहे चांगली, कुठं गटर नाले रस्ते बोळ सर्व अत्याधुनिक सुविधा मानसिंग भाऊ यांच्या माध्यमातून इथं झालेल्या आहेत. विरोधकांकडून अशी टीका होती की शहराचा विकासच झाला नाही असं बोललं जातं. नाही, शिराळा शहरातल्या पूर्ण जनतेला माहीत आहे की शिराळ्याचा विकास हा पूर्ण मानसिंग भाऊंच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. काय चित्र पाहायला मिळणार आगामी काळात? आगामी काळात काय राष्ट्रवादीची सत्ता आमची ही येणार शंभर. प्रशासक होतं थोडे दिवस, त्यांच्या काळात काय विकास झालाय का? प्रशासकच्या काळात काय प्रशासनानं त्यांच्या जबाबदारीवर पूर्ण श्रेय देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रशासन. दादा नमस्कार, तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार आहात. काय शहराचं वातावरण आहे, काय वाटतं? शहराचं वातावरण आता आमदार मानसिंगराव भाऊ आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक या दोघांच्या बाजूने आता झुकतं माप आहे. कारण की आत्तापर्यंत भाऊंची इथं शिराळ्यात सत्ता आहे. भाऊंच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाली. आता भाऊ फक्त मत विकास कामावर मागतात. विरोधक विकास कामावर न मागता बाकी गोष्टी विरोधक मतदान मागत आहेत. आता शिराळ्याच्या विकासासाठी भाऊने आता संभाजी महाराजाचं स्मारक, आता अंतर्गत रस्ते, त्यातून भाऊंचा असा बऱ्यापैकी चांगला आहे. विरोधकांकडून टीका होती की विकास झालाच नाही, काय वाटतं? विरोधकांच्या त्यांच्या दारात त्यांनी येऊन बघितलं पाहिजे विकास काय आहे. त्यामुळे विकास झालेला आहे. ते काही विरोधक ती त्यांच्या भावनेच्या हे करून प्रचार करून मतदान मागत आहेत. पण विकास ही गावाला पण माहीत आहे विकास किती झाला काय झाला असा विषय. बघायला गेलं तर अनेक वर्षांनी निवडणूक होत आहेत. काय नेमकी चुरस असणार आहे निवडणूक? चुरस काय आहे, बराच काळ गेला आहे. आता प्रशासन मधल्या पण काळात होता, पण मानसिंग भाऊनी स्वतः प्रशासन असून पण बराच निधी, आता गेल्या पंचवार्षिकला भाऊ आमदार होते ना, त्यावेळी सगळ्यात जास्त भाऊंनी निधी आणलेला आहे. त्यामुळं सगळी कामं बऱ्यापैकी भाऊंनी केलेली आहेत. त्यामुळे एक बाजूला विकास असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला नेत्यांचे आश्वासन असणार आहे. दुसरं काही सुद्धा नसणार आहे. बाजी हा मानसिंग भाऊ नाईक भाऊ आणि शिवाजीराव नाईक साहेब यांचा गटच मारणार. शहराचा विकास झालाय का? विकास कामं झालं ते शहरात? झाले ते काय काय झालं? काय रस्ते झाले ते, गटर झाले ते. काय आता निवडणुका आहेत असं बी म्हणतात. निवडणुका आहेत असं म्हणतात. होय. काय वातावरण आहे सध्या? काय वातावरण आहे? वातावरण काय चांगलं आहे. कुणाचं पार्ट जड आहे? आता पारड भाजपचं जड आहे. असं का वाटतं? वातावरण भाजपचं आहे जास्त. युवा म्हणून मतदानाचा अधिकार बजावणार आहात. काय तुमची भूमिका असणार आहे आणि शिराळा शहराचा विकास झालाय का, काय सांगा? विकास झालेला आहे. शिराळ्याचा विकास झालेला आहे. जसं बघायला गेलं तर प्रशासकीय इमारत, परत आपला सरकारी दवाखाना, रस्ते नाले गटारे हे सगळा विकास झालेला आहे बऱ्यापैकी. परत आपली मंदिरं ही अंबामाता मंदिर हे सगळा सुधारित झालेला आहे, विकास झालेला आहे. काय या निवडणुकीत नेमकं कोणाचं पारड जड आहे? राष्ट्रवादीचं पारडं जड आहे तसं शिराळ्यात. असं का वाटतं? कारण आता जे माझे आमदार होते मानसिंग भाऊ, त्यांनी विकासन तीन केलेला आहे बऱ्यापैकी. शिराळ्याचा सगळा विकास झालेला आहे. विरोधकांकडून अशी टीका होती की शहराचा विकास झालाच नाही, काय सांगाल याबद्दल? विरोधक काय टीका करत राहणार. आता माझला वय वर्ष आता 23 आहे, त्यामुळं बघत आलोय मी पहिल्यापासून की विकास हे आमदार मानसिंग भाऊनीच करत आणलेला आहे शिराळ्याचा बऱ्यापैकी. काय प्रलंबित प्रश्न आहेत शहराचे? प्रलंबित प्रश्न तसं काय नाहीत बघायला गेलं तर.
काय चुरस असणार आहे या निवडणुकीत? चुरस काय नाही, माझ्या मते तर आता बघत आलोय मी तसं अभिजित नाईक लागतील माझ्या मते नगराध्यक्षपदाला. शहरात निवडणूक आहेत, काय वातावरण आहे शहराचं? राष्ट्रवादी चांगलं वातावरण, का? कामं विकास केलेला आहे बऱ्यापैकी. अनेक जण म्हणतात विकास झालाच नाही, काय वाटते? आता बोलणारच नाही काय, पण विकास त्यांनी केलेला आहे चांगला. काय काय विकास? रस्ता म्हणा, मंदिरं म्हणा, परत दवाखाना म्हणा, एस.टी. स्टँड केलेला आहे आणि किल्ल्यावरती संभाजी महाराजांचं स्मारक एक मंजूर करून आणलेलं आहे. अशी चांगली कामं केलेली. या निवडणुकीत काय चुरस काय असणार? चुरशी राष्ट्रवादीच. अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत, काय वातावरण आहे, काय सांगाल? वातावरण आता युवा पिढीकडं सगळा कल गेलेला आहे, कारण जवळजवळ 20-30 वर्ष सत्तेत असून आमच्या शिराळ्याचा काही विकास आणि कामं झालेली नाहीत. त्यामुळं आमच्या पृथ्वीसिंह नाईक बाबा यांच्या बाजूने वातावरण आता तरी पॉझिटिव्ह आहे सगळं. विरोधकांकडून टीका करण्याचं काम सुरू आहे, काय सांगाल यावर? नाही, आता विरोधक ते त्यांचं काम करतील हो. आमच्या पृथ्वीसिंह नाईक बाबांचं फक्त आणि फक्त विकास हे एक ध्येय आहे. टीकेचं वगैरे काही आम्ही जास्त लक्ष वगैरे कोण देत नाही तिकडं, ती त्यांचं काम करत असतात. काय चुरस असणार आहे या निवडणुकीत? चुरस असं काय एवढी मोठी चुरस होईल असं काही वाटत नाही, कारण पूर्णपणे पॉझिटिव्ह वातावरण विकास आणि शिवसेना भाजप युतीच्या बाजूने आहे. या निवडणुकीत दरम्यान शहरातील प्रलंबित प्रश्न काय आहेत? शहरात भरपूर प्रलंबित प्रश्न आहेत. बऱ्यापैकी आमच्या शिराळा शहराचा विकासापासून खूप दूरच आहे शहर. सत्तेत असणाऱ्या लोकांनी काही एवढा विकास केलेला आहे असं काही शिराळ्यात दिसत नाही पूर्णपणे. आता ही आमची बाजारपेठ आहे, इथं हे बाजारपेठेचा विकास झालेला नाही. इथं मुतारीची वगैरे काही सोय नाही, गार्डन नाही, काही नाही. आमची नगरपंचायत बिल्डिंग नाही, पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. भरपूर प्रश्न आहेत अजून. कोण निवडून आल्यावर शहराचा शाश्वत विकास होईल? पृथ्वीसिंह नाईक बाबा. अनेक वर्षांनी शहरातील निवडणुका होत आहेत, नेमकं काय वातावरण आहे सध्या? वातावरण सध्या जर तुम्ही बघितलं, महायुतीचं वातावरण या ठिकाणी आहे आणि महायुतीचे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत पृथ्वीसिंह नाईक बाबा. यांचं जर काम तुम्ही बघितलं, आज युवकांच्यात काम त्यांचं चांगलं आहे, ज्येष्ठांचा त्यांच्यावर विश्वास आहे, महिलांच्यात सुद्धा त्यांचा संपर्क चांगला आहे. आणि जर तुम्ही शिराळा शहरात बघितलं तर सगळ्यात संपर्क ठेवणारा आपल्याला एक या ठिकाणी समाजकारणी या ठिकाणी पाहिजे. आपल्या समाजात काम करणारे या ठिकाणी नेतृत्व पाहिजे आणि ते म्हणजे आदरणीय पृथ्वीसिंह नाईक बाबा आहेत. आणि त्यांच्यावर जो विश्वास जनता ठेवेल तो 100% बाबा 5 वर्षात चांगली कामं करून ते पूर्ण करतील. अनेक मंडळींकडून टीका देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे, काय वाटते? टीका जरी केल्या तरी बाबांच्याकडून काही टीका होणार नाहीत, कारण आपण फक्त आपलं काम दाखवायचं आहे. विकासात्मक धोरण ठेवून विकासाचा झेंडा आपण हातात घेऊन पुढील 5 वर्ष काम करण्याचं एक ध्येय आपण बाबांनी ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे बाबा काम करत राहतील. काय प्रलंबित शहराचे प्रश्न आहेत? प्रलंबित शहराचे प्रश्न म्हणजे जर आता रस्ते आणि नाले करून पण दुसरा काही उपयोग नाही आहे. बाकीच्या गोष्टी पण बऱ्याचशा आहेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. आज बाबांनी महिलांच्या सुरक्षेसाठी नगराध्यक्ष पदावर पहिल्यांदा बसल्यानंतर बाबा पहिलं काम हे महिलांच्या सुरक्षेचं करणार आहेत. त्याबाबत काय करणार आहेत की एक निवेदन तयार करून वरती राज्य सरकारला आणि केंद्र शासनाला हे निवेदन देणार आहेत की महिलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही काम करा. दुसरं म्हणजे आपल्या शहरामध्ये वाचनालय, एक मोठं वाचनालय या ठिकाणी व्हावं ही एक मागणी आहे आणि युवकांसाठी एक क्रीडांगण व्हावं ही सातत्यानं मागणी बाबांची आहे. काय चुरस पाहायला मिळणार या निवडणुकीत उर्वरित काळात? चुरस म्हणजे आता पृथ्वीसिंह नाईक बाबा जे आहेत ते आता या निवडणुकीमध्ये सरस दिसताना आपल्याला पाहायला मिळतं. काय सुरू आहे शिराळाच्या राजकीय आखाड्यात सध्या? काय सुरू आहे सध्या राजकीय आखाड्यामध्ये? महायुतीचा विजय नक्की आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की शिराळा नगरपंचायत झाल्यापासून ग्रामपंचायत होती, नगरपंचायत झाली, पण ती नगरपंचायतचं जे अस्तित्व पाहिजे होतं नगर म्हणून ते कुठेही जाणवत नाही. घाणीचं साम्राज्य आहे. आश्रमशाळेच्या ठिकाणी जिथं कचऱ्याचा ढीग साठवला जातो सगळ्या गावातला नेऊन, तिथं लहान लहान मुलांच्या आरोग्याचे प्रश्न गंभीरपणे निर्माण होत आहेत. त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षच केले. आम्ही आंदोलनं करून सांगितली, निवेदन घेऊन सांगितली, काही त्यात त्यांना फरक पडलेला नाही. त्यामुळे शिराळ्याच्या जनतेनं जरा विचार करावा. मतदान करताना आपल्या आरोग्याशी खेळलं जाते. एवढ्या वर्ष खेळ हा आरोग्याशी चालू आहे. ते बदलायचं असेल तर नक्की आपण सगळ्यांनी विचार करून एकदा मतदान करावं, महायुतीला निवडावं हे आमचं विनंती आहे. विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका सुरू आहे, काय सांगाल याबद्दल? नाही, टीका वगैरे होत राहतील, पण विकासात्मक कामं जो
आता मूलभूत गरजा काय आहेत? आरोग्य महत्वाचं आहे जनतेचं. आरोग्य आहे, पाण्याची सुविधा महत्वाची आहे. दुसरी गोष्ट काय आहे, आरोग्य झालं, पाण्याची सुविधा झाली, दिवाबत्तीची सुविधा. बाकीचं तरुणांना काय करायला पाहिजे, इथं तरुणाई मोबाईलमध्ये गुंतलेले आहे, ती बाहेर काढून तरुणांना वाचनाकडे कसं वळवावं हे बघितलं पाहिजे. क्रीडांगण मोठ्या प्रमाणात आपल्या इथं कुठेही नाही. क्रीडांगणाचा प्रश्न आम्ही सोडवू. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महायुती सरकारच्या काळातच आम्ही सर्व करू. त्यासाठी महायुतीला मतदान करावं आम्ही आग्रहाची विनंती करतो सगळ्या जनतेला. प्रलंबित सर्व विषय आहेत ती कोण सोडवल असं वाटतं? एक आश्वासक चेहरा म्हणून कुणाकडे बघता? आता देशात महायुती आहे, राज्यात महायुती आहे आणि शिरायती महायुती निवडावी जनतेनं. आवाहन करतो सगळ्यांना. तर विकास चांगल्या पद्धतीनं होईल आणि विकासात्मक कामं सुद्धा होतील. मग धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक असेल, पाण्याचा प्रश्न, स्वच्छ पाणी शिराळकरांना मिळावं, आरोग्य चांगलं मिळावं, कचरा कुंडीचा घन कचऱ्याचा प्रकल्प चांगल्या प्रमाणात व्हावा. ह्या दृष्टीनं महायुती सरकार जे आता राज्यामध्ये बसले, उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांनी सुद्धा सांगितले सगळे उद्योग प्रकल्प वगैरे करून आणू. तुम्ही जे म्हणताय ते आम्ही योग्यरित्या सगळे पार पाडू. तर हे निवडावं तुम्ही सर्वांनी, विनंती आहे सर्वांना. काय वातावरण आहे शहराचं? काय सांगाल? नाही बाबा येणार, असं का वाटतं? इकडे जाईल तिकडे वातावरण त्यांचं आहे. 2000च्या पुढे शेडी आहे. विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका होते, काय वाटतं याबद्दल? हे टीका करणारे करतात, पण जनतेनं आता ठरवलंय ना बाबाच नगराधीश करायचं. काय शहराचे प्रलंबित प्रश्न काय आहेत अजून देखील? काय आता पाणी गळते आहे, पाणी व्यवस्थित येत नाही, खराब पाणी येते, रस्ते व्यवस्थित नाहीत, गटर व्यवस्थित नाहीत, भाजी मंडई आता मागच भाजी मंडई आहे. या भाजी मंडईत बघा काय ठेवले तुमच्या डोळ्यानं बघा. आता काय चुरस असणार आहे या निवडणुकीत? हे चुरस काय नसणार आहे, कारण की बाबा वनवीर लागणार आहे. युवा म्हणून तुम्ही मतदान करणार आहात, काय अजून देखील शहरात प्रलंबित विषय काय आहेत? तसे आता आमचे मित्र म्हणले तसे ही आमची भाजी मंडई वगैरे किंवा इथं मुतारी सोय वगैरे असं मुतारी म्हणा, अजून अशी भरपूर आहेत. कचऱ्याबद्दल म्हणा, कचरा टाकायला हे नाही, त्यामुळे तेवढंच. अजून शहराचा शाश्वत विकास कोण करेल असं वाटतं? शहराचा शाश्वत विकास फक्त आमचे बाबाच करू शकतात असं मला तर वाटतं. बाजी फक्त आता पृथ्वीसिंग नाईकच मारतील. का वाटते असं? कारण त्यांच्यात काम करण्याची उमेद आहे आणि ती करून दाखवतील इथनं पुढे. फक्त सर्वांनी बाबांना यावी चान्स द्यावा. विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका होते, काय सांगाल याबद्दल? टीका होतच राहतात, टीका करतील, भरपूर करतील. टीकेला उत्तर देण्याचं काम आपलं आहे आणि ते बाबा 100% करतील, हे माझं मत. काय शहरातील प्रलंबित प्रश्न आहेत? शहरातील असे बघायला गेले तर भरपूरच आहेत. इथं भाजी मंडई, इथं काय तुम्ही आता बघितलंच म्हणा, किंवा गावात कचऱ्याचा विषय आहे, ते कचरा डेपोसाठी सुद्धा बाबांनी मागणी केलेली आहे. हे भरपूर असे आहेत आणि ते सगळं व्यवस्थित करण्याचं काम बाबा करतील. भाजपनं विकासच केला नाही असं देखील टीका होते, काय सांगा? टीका अशा भरपूर होतात, मी काय म्हटलं भरपूर होत असतात आणि इथलं पुढं होतील पण त्या टीकेला सामोरे जाऊन व्यवस्थित करून देण्याचं काम आमचे बाबा करतील. दादा नमस्कार. युवा आहात, मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय शहराचं वातावरण आहे, काय सांगाल थोडक्यात? शहराचं वातावरण आता आमचे बाबा पृथ्वीसिंग नाईक यांच्या बाजूने आहे आणि आम्ही युवा पिढी म्हणून पृथ्वीसिंग बाबांनाच मत देणार. आणि त्यांनी जे आतापर्यंत जे कोणतं पद नव्हतं, त्यांना काही नव्हतं, त्यावेळी त्यांनी बरीच कामं घेऊन आलेली आहेत. निधी म्हणा, बाकीच्या गोष्टी असतील, सर्व त्यांच्या आशीर्वादानं सुरू आहे चांगलं. बघायला गेलं तर शहरात काय प्रलंबित प्रश्न आहेत? शहरात प्रलंबित प्रश्न म्हणजे बाजारपेठ, सोमवारचा बाजारमध्येच भरतो, गाड्या बिड्या जायला अडचण होते, त्या काही गोष्टी असतील ते बाबा आता करतीलच. काय चुरस पाहायला मिळणार आहे आगामी काळात? चोरस तशी आता भाजपची सत्ता आहे वर, तर आमचे आमदार भाऊ त्यांनी आता निधी वगैरे आणलेला आहे, कामाची सगळी तरतूद व्यवस्थित सगळी सुरू आहे आणि पुढं आता या इलेक्शनमुळे पुढं भरपूर कामं होतील ही आमची अशी अपेक्षा आहे. अनेक मंडळी असं म्हणतात की भाजपनं विकासच केला नाही. नाही, आत्ता मागील महिन्याचंच उदाहरण घ्या, तुम्ही पेपरला पण वाचलं असेल आणि बऱ्याच बातम्या पण सुरू आहेत, निधी वगैरे भरपूर आणलेले आहेत भाऊंनी. आत्ता
तर आताच आपण शिराळा शहरातील नागरिकांशी संवाद साधला. शिराळा नगरपंचायत अंतर्गत शहराचा झालेला विकास, अजूनही प्रलंबित असणारे प्रश्न, त्याचबरोबर नागरिकांच्या असणाऱ्या प्रमुख मागण्या, युवकांचे असणारे प्रश्न आणि सध्या शिराळाच्या राजकीय आखाड्यात काय सुरू आहे हे सविस्तरपणे आपण जाणून घेतलं. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन सर्वेश देसाईसह समीर मकानदार, कोल्हापूर.